लग्नानंतर पहिल्यांदा त्या दिवशी इतके रडले आणि नंतर ॲक्सिडेंटसुद्धा झाला आमचा. हाय, मी तन्या आणि वेलकम टू द 22nd एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. आता सोबत राहायला लागलो होतं, त्याच्यामुळे रुसत, फुगवत, मनवत छान संसार सुरू झालेला होता आमचा. त्यात मला एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं होतं. चतुर्थी होती, इंटरव्ह्यू खूप लांब होता, घरापासून 1-1.5 तासाच्या अंतरावर, त्याच्यामुळे सकाळी पटकन निघालेली. दिवसभर राऊंड सुरू होते. पहिला टेक्निकल झाला, दुसरा टेक्निकल झाला, तिसरा टेक्निकल झाला आणि चौथा ह्याच्या राऊंडच्या आधीच मी निखिलला सांगितलं होतं की यार माझा इथे होऊन जाईल, कारण मला अशी पण पॅकेजची खूप जास्त अपेक्षा नाही आहे. बट 500 मुलांमधनं ते इंटरव्ह्यू क्लिअर करत आम्ही शेवटी 3 जण होतो, त्यातलं एकच सिलेक्ट केलं. माझं रिजेक्शन झालं होतं. मी 1-1.5 तासाचा प्रवास करून घरी आले. घरी आल्यावर मी खूप रडले. रिजेक्शन हे एक रिझन नव्हतं. त्या दिवशी आईची खूप जास्त आठवण झाली, कारण कधीही थकलो, भागलो किंवा असे दुःख क्षण असले की आई असायची, समोर पाण्याचा ग्लास असायचा, नाश्त्याची प्लेट असायची. त्या दिवशी मला पाणी स्वतःहून घ्यायचं होतं उठून. खूप आठवण येते अशा क्षणी. आणि टू माय सरप्राईज निखिल त्या दिवशी लवकर घरी आला. त्याला असं वाटलं की माझं सिलेक्शन वगैरे झालं असेल, चला आईला जाऊन सरप्राईज देऊयात. पण माझा रडका चेहरा बघून तो बोलला, चल उपवास आहे, तुला थोडं बरं वाटेल, आपण बाहेर जाऊयात जेवायला. बाहेर जाताच आमचा ॲक्सिडेंट झाला, जो की बऱ्यापैकी वाईट प्रकारचा झाला होता. पण आम्हाला घरी काहीच सांगता येणार नव्हतं, कारण आम्हाला सोबत राहायला हार्डली 15-20 दिवस झाले होते. त्यात शगुन अपशगुन अशा बऱ्याच गोष्टी येतील, म्हणून आम्ही घरी काही बोललो नाही. इथूनच आमच्या प्रवासाला एक नवीन कलाटणी मिळाली. ती काय हे बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.